हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मस्त झणझणीत गावरानी डुबुक वड्यांची भाजी बनवणार आहे. चला तर मग बघूया. लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा की तुमच्यामध्ये या आमटीला भाजीला काय म्हणतात. 2 मोठे कांदे घेतले, त्याला कट करून घेतले. आता ताव्यावर आपण त्याला थोडंसं 2-3 थेंब ऑइल टाकून त्याला भाजून घेऊ. लसूणच्या पाकळ्या पण 5-6 घेतल्या, त्याला पण त्याच्यामध्येच टाकल्या आहे. मस्त छान झालेत, बघू शकतात तुम्ही. काढून घेऊ. आणि खोबरं कट केलेलं तुम्ही किसून पण घेऊ शकतात. खोबरं झालंय ते पण आपण काढून घेऊ. थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यासोबत टाकली आहे. वाळवलेले कांदे ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ पण शकतात. थोडंसं तेल टाकून त्याला पण भाजून घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये सगळं आपण काढून घेऊयात. बघू शकतात तेल टाकलं आणि मसाला, मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि जिऱ्याचं पावडर मिक्स करून सगळं टाकून देऊ आणि मिक्स करूयात. मीठ त्याला मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी टाकायचं. छान तळल्या गेल्यानंतर सगळ्या मसाला टाकायचा आहे. परत मिक्स करू आणि 2 मिनटासाठी परत होऊ द्यायचं आहे. बेसन घेतलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते, मिरची आणि हळद आणि मीठ एवढं टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकून थोडंसं 5 मिनटं साईडला ठेवायचं. छान मिक्स झालं आहे. भाजी आपली, मसाला पण झाला आहे इकडं. त्याला मिक्स करून पाणी टाकून उकळी आली की मग डुबुक वडी टाकायची. छान तळला गेला आपला मसाला, बघू शकता तुम्ही. मिक्स करायचं आणि आपल्याला क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं. तर भाजी किती त्याच्यावर थोडीशी मीडियम पातळ ठेवायची, कारण डुबुक वड्या टाकून घट्ट होऊन जाते. परत ती शिजली की मग आपण डुबुक वड्या टाकूयात. असं हातात घ्यायचं आणि हातांनी असं हे करायचं. असं एक एक अशा भजी आपण कशी करतो तसं टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही चम्मचने पण टाकू शकतात. बघू शकतात मी कशी टाकते. असं हातांनी असं एक एक करून भजी कशी काढतो तशी तोडायची आहे. एवढंच थिकनेसला राहू. पीठ भिजवताना एवढंच थिक राहू द्यायचं आहे. इझिली पडू शकेल एवढं. भात, भाकरी आणि चपाती असेल, चपातीसोबत, भाकरीसोबत छान लागते. भात आणि भाकरी नक्की ट्राय करा तुम्ही. कशी आली मला ते पण सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. झाली आपली भाजी.